हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण जाणून घेणार आहोत की हाऊ टू कन्वर्ट ऍडव्हर्सिटीज इनटू ऑपॉर्च्युनिटीज अँड सोल्युशन्स. संकटातही संधी कशी शोधायची आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आपण ते शिकणारच आहोत. पण सध्या बघा ना, परिस्थिती काय झाली. कोरोना क्रायसिसमुळे नोकरी असो, बिझनेस असो, आपला अभ्यास असो, करिअर असो, जवळपास प्रत्येक क्षेत्र इतक्या मोठ्या पद्धतीने प्रभावित झालंय की आपण डिस्ट्रॅक्ट झालेलो आहोत, विचलित झालेलो आहोत आणि आपल्याला एक कन्फ्युजिंग स्टेट मध्ये आपण आपल्याला दिसतो की वी आर नॉट इन पोझिशन टू गेट प्रॉपर सोल्युशन्स. सगळ्यात महत्वाचा भाग आज आपण हाच पाहणार आहोत की हाऊ टू गेट अँड हाऊ टू कन्वर्ट ऍडव्हर्सिटीज इनटू ऑपॉर्च्युनिटीज. कसं काय आपण करू शकतो बाबा. तर हे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटलं की आपल्याकडे इंटेलिजन्स असला पाहिजे, आपल्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे, आपल्याकडे टॅलेंट असलं पाहिजे, ॲबिलिटी, पोटेन्शियल. दीज आर द व्हेरी कॉमन मिक्स्ड खिचडी वर्ड्स नाउ वी सी दीज डेज. पण याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक महत्वाचा भाग लागणार आहे जो आपल्याला संकटातून सहज बाहेर काढू शकतो आणि तो भाग म्हणजे आहे डोकॅलिटी. व्हॉट? डोकॅलिटी? नाउ व्हॉट इज दिस? हे डोकॅलिटी नेमकं काय? बरं, हे डोकॅलिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आय एम गोइंग टू प्रेझेंट अ व्हेरी शॉर्ट अँड इंटरेस्टिंग अँड इम्प्रेसिव्ह पीस ऑफ व्हिडिओ इन फ्रंट ऑफ यू. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानंतर आपण व्हिडिओ झाल्यानंतर पाहूया की कशा पद्धतीने आपण यातनं काही इम्पॉर्टंट लेसन्स घेऊ शकतो. सो लेट अस वॉच इट. कसं आहे सर? हे आता भत्ता तिथं जाणार, कस्टमरला गाडीच्या खाली उतरून नाही द्यायचं. अजून कस्टमरनं तिथंच माल घ्यायचा, पैसा याच्यात टाकून द्यायचा. आता हे बघा, अच्छा. तर समजा हे उचललं, याच्यात पैसे वगैरे टाकायचे आणि कसं आता टाकून द्यायचा. वापिस इकडे आणा. पहिले सॅनिटाईज करून घ्यायचं. सॅनिटाईज केलं का याच्यात उचलून टाकून द्यायचं. पुन्हा शेकवलं का 2 दिवस शेकवायचा उन्हानं, बल्बनं, मग तो आपल्या याच्यात घ्यायचा 2 दिवसानंतर. असं असं हे जुगाड तर लय भयानक बनेला. जुगाड कसं कोण बनवलं? जुगाड वगैरे कोण तिघा भावांच्या डोकेलिटीनं बनवलं. अच्छा अच्छा, मस्त आहे बरं का जुगाड. खेडेगावात जर एवढं सोशल डिस्टन्स एकदा अजून एकदा करून दाखवा तसं. म्हणजे अच्छा, रोडवरून खाली बनवून द्यायचं. वा वा वा. Okay, so welcome back. Now we have seen this interesting piece of video. यातून आपण काय शिकू शकतो? दॅट इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हा कोणत्या तरी खेड्यातल्या काही विशिष्ट मुलांनी ही टेक्नॉलॉजी तयार केली आहे. टेक्नॉलॉजी म्हणा किंवा देशी जुगाड म्हणा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. क्लायंट आणि कस्टमर यांच्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी यांनी ही आयडिया राबवली आहे आणि दॅट इज व्हॉट द इम्पॉर्टंट पार्ट इज. गांधी म्हणायचे गावखेड्याकडे चला, मोदी म्हणतात गावखेड्याकडे चला आणि कोरोना तर फोर्सिबली म्हणतोय गावखेड्याकडे चला. कशासाठी चला? कारण डोकॅलिटीचा खरा वापर कदाचित सध्या गावखेड्यांकडे जास्त होताना दिसतोय. अजून एक महत्वाचा भाग की शेतकरी मित्र, मला बऱ्याचदा शेतकरी मित्र हे खूप इनोव्हेटिव्ह काम करताना दिसतात कारण त्यांच्याकडे रिसोर्सेस नसतात पण तरीही ते अडचणींवर मात करताना दिसतात. तर मित्रांनो, या व्हिडिओतून आपण काय शिकू शकतो? 4 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, आपण त्याच्याकडे फोकस करूया. सगळ्यात पहिला भाग आहे स्किल, दुसरा आहे अप स्किल आणि तिसरा आहे रिस्किल. नाव हे स्किल, अपस्किल, रिस्किल नेमका प्रकार काय? सगळ्यात महत्वाचा भाग जाणून घ्या मित्रांनो. आपल्याला संकटांना संधीमध्ये कन्वर्ट करायचं तर पहिली गोष्ट लागेल स्किल. तुमच्याकडे असेल तर यू नीड टू अपडेट अँड अपग्रेड दॅट स्किल. नसेल, you have to get one skill and we can learn any kind of a skill that we want. That is what the most beautiful part of our life. दुसरा महत्वाचा भाग आहे त्याला आपण म्हणतो अप स्किल. आता अप स्किल काय? अप म्हणजे अपग्रेड करणे का? नो, पण थोडंसं कुठेतरी कनेक्टेड. When you say up skill, it means that you are going to add something new इन युअर स्किल. काहीतरी नाविन्यता तुमच्या कामामध्ये, कौशल्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये नियमितता ठेवणं देखील गरजेचं आहे. सो व्हेन यू ब्रिंग समथिंग न्यू, न्यू अट्रॅक्ट्स पीपल.
लोकांना नवीन नवीन किंवा नवीनतम गोष्टी आवडत असतात अँड दॅट इज वाय वी शुड अपस्किल. आपल्याला आपलं स्किल अपडेट करायचं, ते काही ना काहीतरी नवीन आणायचंय. तुम्ही टीचर असाल, यू हॅव टू ब्रिंग समथिंग न्यू इन युअर टीचिंग मेथडॉलॉजी. तुम्ही डॉक्टर असाल, यू नीड टू ब्रिंग समथिंग न्यू. तुम्ही एक लॉयर असाल, यू नीड टू ब्रिंग समथिंग न्यू. तुम्ही कोणी असाल, यू नीड टू ब्रिंग समथिंग न्यू. ओके. थर्ड इम्पॉर्टंट थिंग आहे दॅट वी कॉल ॲज अ रिस्किल. नाउ व्हॉट इज रिस्किल? इज एक्सपॅन्डिंग युअर स्किल्स. तुमच्याकडे जे कौशल्य आहे ना, त्या कौशल्याचा विस्तार झाला पाहिजे, तो एक्सपॅन्ड झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे, तो खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याच्यातून खूप साऱ्या लोकांना बेनिफिट्स देखील मिळले पाहिजे. सो दॅट इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज. सो इफ यू हॅव सम स्किल, यू हॅव टू फोकस स्टिल यू कॅन मेक इट इन टू रिस्किल. तुम्हाला त्याचा विस्तार वाढवता आला पाहिजे जेणेकरून तो खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपल्याला शिकायला मिळते दॅट इज मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस. एक प्रकारचा हा मॅनेजमेंटचा गोल्डन प्रिन्सिपल आहे. पण दॅट इज व्हॉट द मोस्ट रिक्वायर्ड पार्ट इज. आजच्या घटकेला सगळ्यात महत्वाचं आहे काटकसरपणा. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त आपण कसं आउटपुट मिळू शकतो. मी याच्या आधी देखील मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय की याचा गैरसमज करू नका की 1 लिटर दूध मध्ये 3 लिटर पाणी टाकले की 4 लिटर दूध होतं. दॅट इज नॉट अबाउट द मॅक्सिमम आउटपुट ऑफ मिनिमम रिसोर्सेस. इट इज टोटली डिफरंट. म्हणजे आपल्याकडे कितीही संसाधनांची तूट असू द्या किंवा कितीही आपल्याकडे आर्थिक चणचण असू द्या, कितीही टेक्नॉलॉजीची आपल्याकडे फ्रिक्वेन्सी नसू द्या, बट इन्स्टेड ऑफ दॅट आपण जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा उपयोग करून आपण काय बेस्ट करू शकतो हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. कोरोना क्रायसिस मध्ये तर आपल्याला हा भाग सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचा तो हाच आहे की व्हॉट इज द ऑप्शन्स अँड व्हॉट आर द थिंग्स अवेलेबल अराउंड मी आणि त्याचा मी कसा उपयोग घेऊ शकतो. अँड दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. मित्रांनो, मी अक्षरशः पावसाळा सुरू झाल्यापासून शेतकरी मित्रांचे इतके सुंदर सुंदर व्हिडिओज मला येतात, मी ते पाहतो की अक्षरशः म्हणजे वी आर टोटली आउट ऑफ द वर्ल्ड. आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन हे शेतकरी मित्र एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मशीन्स तयार करतायत त्यांच्या शेतकी उपयोगासाठी. आणि हे येतं कुठून? सो सिम्पली डोकॅलिटी, दॅट इज ॲबिलिटी टू थिंक डिफरंट अँड ॲबिलिटी टू डू इन डिफरंट वे. तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला जर संकटांना संधीमध्ये कन्वर्ट करायचंय, सो वी नीड दीज 4 इम्पॉर्टंट स्किल, 4 इम्पॉर्टंट थिंग्स: स्किल, अपस्किल, रिस्किल अँड मॅक्सिमम आउटपुट फ्रॉम मिनिमम रिसोर्सेस. बघा मित्रांनो, कोणतेही काम कोणती गोष्ट करताना आपल्याला हाय एंड टेक्नॉलॉजी नाही लागत जी सिंपल गोष्टी क्रिएट करेल. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण या पॉइंटवर आहोत की आपल्याला सिंपल टेक्नॉलॉजी हवी आहे ज्याच्यातून आपण हाय एंड गोष्टी क्रिएट करू शकतो. आणि जेव्हा आपण या अँगलने पाहायला लागू, खऱ्या अर्थाने आपण आपल्या डोकॅलिटीचा उपयोग या ठिकाणी करायला लागू. So मित्रांनो, these are the 4 important things which can convert adversities into opportunities and opportunities into grand success. तर ह्या 4ही गोष्टीवर तुम्ही विचार करा, त्यांना इम्प्लिमेंट करा and believe me, you are going to get a huge success in your coming days. Thank you.